हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे. आणि आज म्हणजे इथं बागात आल्यावर मला असं वाटलं का इथं शूट घ्यायलाच पाहिजे थोडाफार, म्हणून घेतलं. तर बघा असे किती छोटे 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 सीताफळ आले, किती छान वाटतंय. आणि शेळ्या सोडल्यात घडीभर म्हणून म्हणलं चला तर शेळ्या पण चालत्यान आणि आपला ब्लॉग पण हे होईल आणि दाखवू आपल्या यूट्यूब फॅमिलीला की खाली गवत बघितलं का. शेळ्या इतक्या रमून चरत होत्या. मीच आता त्यांना हाकलून चालवलंय. चला म्हणलं, हाका मारली तर येतात माझ्या मागं, तर चालवलंय त्यांना हाकून. 2-3 दिवस म्हणजे चांगले 4-5 दिवस घरी गेले, पण इतकं बोरिंग गेले ना तर विचारू नका. बोरिंग दिवस गेला घरी. आणि मला आहे ना सवय झाली रानातली, तर थोड्या वेळ का व्हायना, तिसरा पारा का व्हायना, शेळ्या सोडायच्या निमित्ताने शेळ्या पण चारतात आणि आपलं पण थोडंसं रानात हे होतं. मला सवय झाली ना ती आता रानातली, तर असं घरी थांबूशीच वाटत नाही. तर म्हणलं चला आलोय रानात तर सगळ्यांसोबतच हे करू, गप्पा मारू. तर हे फळं पाहून आणखीनच असं मन भरून येते. काय देवाची लीला म्हणताय ना माणूस, देवाची करणी आणि नारळात पाणी. तसं छोटं होणार, फळ येणार मोठं मोठं मोठं, आणि त्याच्यात वेगळ्या वेगळ्या फळात वेगळी वेगळी चव, किती वेगळंच हे असतं ना. मला हे फळ बघून आणखीनच असं म्हणजे इतकं हे वाटलं नाही. म्हणलं किती भारी फळं दिसू राहिले, झाडाला फळं आलेत. तर आता मी बरेच वेळेस आलते इकडं, निघायच्या वेळेस म्हणलं घ्यावं थोडासा ब्लॉग, तर हे केलं. हा बघ शेळ्या किती टम फुल्यात गाडवानी, अशा मन लावून चरू राहिल्यात. त्यांना निघूशी वाटा नाही, पण मी इकडं आले, तिकडं लय डाट डसू राहिले गावतात. तर मग आले इकडं. आणि आता हे नदीला पाणी असल्यामुळं, थोडंसं ओलं असल्यामुळं आहे ना असं हे होतंय. आता इथंच बसते थोडं वेळ, म्हणजे काय होईन, इथं चरत्यानं उशी. तर लय डासानी वळवळ वळवळ डास लय डसते. तर बघा सगळ्या अशा गाडवा उनी फुगल्यात, मस्त चरत्यात. शेळ्यांना आहे ना, माझ्या शेळ्यांना इतकी छान सवय आहे की त्या आहे ना अशा पळत नाहीत. आणि जिथं बसलेलो असतो ना तिथंच आपल्या भोवतली चरणार त्या. आपण दिसलो त्यांना तर तेवढ्याच लांब जाणार, जिथून आपण दिसत नाही तिथून रिटर्न लगेच मागं येणार त्या आपल्याला बघायला. आपल्याला धाक पडतो दिसाना शेळ्या कुठे असत्या, पण त्याच एवढ्या हुशार आहेत ना, तर त्या लगेच मागं येतात. आणि आज आहे ना सकाळी ब्लॉग हे करायला जमलंच नाही, कारण 5-6 दिवस खूप धावपळ झाली, लय पळपळ झाली ना. त्याच्यामुळं आज जरा तब्येत पण बरोबर नव्हती आणि माझ्या मिस्टरांची पण तब्येत बरोबर नाही. त्याच्यामुळं ते पण झोपले. आणि मग चारा आणि तेन गायांचं घरचं सगळंच आवरता थोडा टाईमच झाला. तर ब्लॉग घ्यायला बनलंच नाही. म्हणलं चला आता इथं बसलो तर थोड्या वेळ हे करू. सीताफळीच्या झाडाखाली आणखीन छान वाटू राहिले इथं बागात बसायला. पण एवढंच आहे, खाली गबळ असल्यामुळं, खाली गवत आणि ते भरपूर असल्यामुळं जरा इथं बसायची भीती वाटते. पण असं नाही का, पिकनिकला यायला जायला मला पहिलं आठवलं. तर पिकनिकला गेलेलो ते आठवलं. असं जायचं ना कधी कधी तर रानात, तर असं झाडाखाली जेवायला त्याला लय मजा यायची. आम्ही तर लहानपणी इतके हे होतो, आताचे मुलं एवढे चॅप्टर. आपल्याला लहानपणी एवढं काहीच कळत नव्हतं. आम्ही रानात जायचो ना, तर तिकडं आमच्या वावरात रानात जाताना वरून असं पाटा खालून पूल होता, पुला खालून जायचो आम्ही रानात. आणि कधी कधी पाणी जर सोडलं ना नदीला, तिकडं पण एक नदी असायची, नदीला पाणी सोडलं ना तर त्या पाण्यातून जायचो. आई जर सोबत नसली ना तर लय आचपळपणा करायचो. त्याच्यामुळं आई आम्हाला सोडून म्हणजे असं एकट्यांना कधी रानात आम्ही 2-3 असायचो सगळे बहीण भाऊ, पण जाऊन देत नव्हती. म्हणायची नको, कुंकडं बी आचपळवणी पाणी आलेलं आहे नदीला, सांडा म्हणायची तिकडं, सांड्याला पाणी आलेलं आहे.
नको म्हणायचे, मी पण येते तुमच्यासोबत. ज्यावेळेस पाणी नसेल ना त्यावेळेस आम्ही काय करायचो, त्या पुलाखाली गेलं का, त्या पाट वरून गेलं खाली पुलाखाली इतके थंड थंड गार लागायचं. वाटाने जाता जाता थकायचो, घाम यायचा, पळत चालायचो एका मागे एक, पुढं जाऊन बसायचो. आणि तिथं गेलं ना तर त्याच्या खाली गार लागायचं आणि वाळू असायची सगळी. आम्ही ना वाळूची आई दम्मानी यायची मागून, तोपर्यंत आम्ही पळत पुढं जायचो. मग आम्ही काय करायचो, खड्डे खांदायचो खोल आणि कोणाला म्हणायचो, गेलं म्हणायचं तू आतमध्ये उतर, त्याला म्हणायचं तू आतमध्ये उतर. एखादा आतमध्ये उतरायचं आणि वरून सगळे वाळूने बुजून टाकायची. ती वाळू इतकी पॅक व्हायची ना, निघतच नव्हतं बाहेर. आई मागून आली का इतकी आरडायची ना, असं कशाला हे करायचं म्हणायचे, एखाद्याचा पाय बी मोडन हे होईन. परत वावरात जरी भाकरी आम्ही त्यावेळेस ना लाल मिरची चटणी आई पाटीवर वाटायची, इतकी छान लागायची. तर ती पाट्यावरची आणि बाजरीच्या भाकरी न्यायचो रानात जाताना. काही काम नसलं रानात तरी पण भाकरी घेऊन जायचो आणि तिथं झाडाखाली भाकरी खायचो. बोरं याचायला पण एकामागे एक पळायचो किती कवी. लय मज्जा यायची. अगोदरचं जीवन थोडं वेगळंच होतं. आता परत म्हणतात ना बालपण परत नाही, तसं त्यावेळेस खरंच काही टेन्शन नसतं डोक्यात, काही काय झालंय, काय करायचंय, काय नाही असं काहीच टेन्शन नसतं. त्याच्यामुळे ना माणूस बिनधास्त असतं. आणि नंतर आता आपणच आपले पोरं बाहेर जात नाही, लेकरं कुठं हिंडतं नाही, फिरतं नाही, तर आपण म्हणतो तर गेले तरी आरडतो, इकडं जायचं नाही, तिकडं जायचं नाही. ना आपण किती येडे होतो. पण पहिली आठवण आली ना तर कधी कधी असं वाटतं की हे लय शांत आहेत, आताचा कलियुग लय शांत आहे. तसं आपण थोडे विचित्रच होतो. खेळायला त्याला कुठं पण शाळेतून जरी आलं तरी पटपट घरचं काम आवरायचं. आई कामाला गेलेली असायची, पटपट घरचं काम आवरायचं, वाटून कामं घ्यायचे, कुणी झाडून, कुणी भांडे, कुणी स्वयंपाक. आईला येऊस तर स्वयंपाक करून ठेवायचा ना, तर मग स्वयंपाक भाकरी करायच्या, कालून राहून द्यायचं, तसंच भाजी करायची आणि लगेच खेळायला पटांगणात खेळायला जायचो सगळ्या पोरी आम्ही. तर इतका धिंगाणा घालायचो, काही खेळायचो, लपाछपी खेळ, सुरपारंबा खेळ, काही खेळ. लय विचित्र खेळ होते पहिले आणि खरंच चांगलं पण वाटायचं त्यावेळेस. तर चला पुढं बघूच. खाल्लं ना शेळ्याची जात ऐकतच नाही भाऊ, नुसती पुढं बळच आणले हाकून इथपर्यंत. त्यांना वाटत होतं अजून थोडं चरून द्यावा, तर आणले तर घरी कोंडिले. अजून मला तर चारा आणवलं कोंडल्या एकदाच्या. आता बघते तिथं येताना मकाची कणसं छान दिसले, 2-4 मकाची कणसं तोडले. आता संध्याकाळी मकाची कणसं भाजून खाऊ. हे पहा, मला कधी घरी असले तरी खाऊ वाटत नाही, पण एखाद्या दिवशी म्हणलं चला आता दिसले तर आणले. 2-4 निभर दिसले तर तोडून. बसल्या आधी एवढे कणस सोलून घेते. आज कणस भाजायचा प्रोग्राम चालणार आहे. लोक याला विकत घेऊन खातात, पण आपल्याकडे रानातच असतात कुठे, त्याच्यामुळं एवढी काही अडचण नाही येत. मला तर शक्यतो अशी काही खायचं नाद नाही, पण यांना लय आवडतच म्हणून आणले 2-4. तर सोलते आता त्याला मी आधी. सोलले कणस, चला मग कणस भाजून खायची हे करून घेऊ, खाऊन घेऊ. लाईट बीट लावावं लागेल. दिसायला ते एवढं दिसतं, त्याच्या आतमध्ये येऊ शकत कणीस निघत. थंडीच्या दिवसात परत पावसात भिजल्यावर चटणी बिटणी लावून, मीठ लावून कणस खायला हो दारच आदळ लय मज्जा येते. पण ते कधीतरी कुठं गेल्यावर एखाद्या दिवशी तेवढं पुरतंच खायला बरं वाटतं. कारण घरी असले रे ना करायचं आणि खायचं असले कंटाळा येतो. परत गेले का गावंडा आणायला. आज गायनला गावंडाच टाकलाय. तर चला मग, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करून घ्या.
कारण आता वाजलेत 6:30 पावणे 7. आता झालाय दिवाबत्तीचा टाईम. तर चला मग बाय.